पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पान मसाल्याच्या विक्रीविरुद्ध अन्न व औषध प्रशासन विभागाच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयानं धाडी टाकून 7 गुटखा विक्रेत्यांवर कार्यवाही केली आहे। भेसळयुक्त आणि प्रतिबंधित पदार्थांविरुद्ध कारवाईसाठी कडक धोरण अवलंबले असून छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यात 7 ठिकाणी धाडी टाकून लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय। प्रशासनानं शहर आणि ग्रामीण भागात शोध मोहीम राबवून कारवाई केली व त्यांचे दुकान गाळे सील केले। यामध्ये बेस्ट पान शॉप, जुना बीड बायपास, खलील पान सेंटर, जुना बीड बायपास, श्री चांगदेव दगडू डुबिले, सुंदरनगर, वाघेश्वरवाडी, शेख सुभान बानू, बायजीपुरा, इंदिरानगर, मेस SRR चिकन शॉप, दौलताबाद, धनलक्ष्मी पान शॉप, MIDC वाळूज, रफिक हैदर कुरेशी पैठण यांच्यावर गुन्हे दाखल आणि कायदेशीर कारवाई। जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत हजारो लाखो रुपयांमध्ये असून बंदी असतानाही या मालाची साठवणूक व विक्री केल्याप्रकरणी संबंधित 7ही विक्रेत्यांविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले। आरोपींविरुद्ध BNS कलम 123, 223, 274, 275 आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या कलम 59 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आयुक्त SR करकारे आणि सहाय्यक आयुक्त विवेक पाटील, दयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, श्रीमती सुलक्षणा जाधवर, ज्योत्स्ना जाधव, प्रज्ञा सुरसे, प्रशांत अजिंटेकर, प्रशांत कुचेकर, फरीद सिद्दीकी आणि कीर्तिका झाडे यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली असल्याचं विवेक पाटील, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.